येस. सो अदिती, ऋषभ, राईट, कसं वाटलं तुला अर्पिता? येस, विल स्टार्ट फ्रॉम दिस. टिकमार्क जॉबचं सेशन कसं वाटलं? जवळपास आता साधारणतः 4.5 तास झाले. कसं वाटलं तुला? व्हॉट्स युअर फीडबॅक? My feedback is really informative and means getting the information correct manner कि मेरे रेफरेंस कैसे लेना है, अप्लाई कैसे करना है उसके लिए. यस. सो क्या लगता है अभी तक इतना किसी कोई गाइड करता है पुणे में, या इंटर कभी देखा है आपने कि इतना बेसिक और मतलब डीप में जा जाके कोई बताता है आपको? नहीं, मतलब जो बेसिक अंडरस्टँडिंग की फाइंडिंग द जॉब इन राइट वे, तो वो चाहिए. तो वो सीखने को या मिला है आपको. ओके. यस अदिती, कसं वाटलं तुला? मराठीत बोलू शकते. ऍक्च्युली सर म्हणजे आतापर्यंत मी जिथे जिथे पैसे भरले भरपूर वेळा जॉबसाठी मी पैसे वेस्ट पैसे तू इथे पण भरले? नाही तसं नाही, पण त्या पैसे भरण्यामध्ये आणि ह्या पैसे भरण्यामध्ये असा फरक आहे की मी ह्या आधी पैसे जे भरले ते Consultancy कन्सल्टन्सी वाले. त्यांना भरलेत. मग त्यातून गोंधळ कसा व्हायचा, ते एकतर कॉल सेंटर किंवा जे बॅक ऑफिस आहे ते IT म्हणून ते रेफर करायचे. बरोबर. त्यामुळे जो पाथ चुकलाय ना, त्या अशा गोष्टीमुळे चुकलाय की त्या लोकांना पैसे भरून हे झालं. म्हणजे ज्यावेळेस मी पैसे भरले होते ऍक्च्युली मॅमकडनं मला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस माझं म्हणणं असंच झालं होतं तुम्हाला पण, सर ऍक्च्युली एक्स्ट्रा पैसे लागले तर लागू द्या, पण मला जॉब आणि ऑफर लेटर डायरेक्ट हातात पाहिजे अशा वेणी होते मी. म्हणजे कारण की ऑलरेडी डोक्यात तेच होतं. आणि आता जसं तुमच्याशी कम्युनिकेशन वाढलंय किंवा जे आहे ठीक आहे तुम्ही वरडताय, चांगले आणि वरडताय ते पण मला कळतंय, असं नाहीये की, तर त्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे काही लोक असे असतात की पैसे घेतात, तुझा एवढाच आहे, तुला जॉबचं ऑफर लेटर हातात देतो, तुझा फर्स्ट पगार मला दे किंवा हाफ अमाऊंट मला दे आणि त्यानंतर आपला संबंध संपला. मला तर नाही वाटत की जॉब पुढचा लागेलच, 101% लागेल, एवढं माझ्याकडनं एफर्ट तर होतीलच इथून पुढे. पण मला नाही वाटत की जॉब लागल्यानंतर पण आपले जे काही रिलेशन असतील ते कमी होतील किंवा हे टेम्पररी बेसवर असेल असं मला पर्सनली वाटत नाही. सो टिकमार्क जॉबचं गायडन्स कसं वाटलं तुला? काय फरक जाणवला इतर कन्सल्टन्सीमध्ये टिकमार्क जॉब्समध्ये? खूप जास्त फरक आहे, म्हणजे भयानक फरक आहे. त्यांचा मोटिव्ह फक्त फीस घेऊन मुलं कलेक्ट करून त्यांच्याशी हे करणं आहे, पण तुम्ही जे गायडन्स करताय तो पर्सनली जातो. म्हणजे एखादं घरातलं कोणीतरी मोठं गायडन्स करतं किंवा नाही बाबा ह्याचं चांगलं झालं पाहिजे अशा ह्याने तुम्ही गायडन्स करता. किंवा मी जॉईंट फॅमिलीतनं बिलॉंग करते, त्यामुळे मी लहान असल्यामुळे मला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे मला माहिती आहे की कोण माझ्या चांगल्यासाठी बोलतंय किंवा काय समोरच्याचा उद्देश माझ्याशी बोलण्याचा. त्या बऱ्याच गोष्टी पटकन कळतात ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे. तर तुम्ही बोललात त्याचा मला बिलकुल राग नाही आला किंवा ओके, ते चांगल्या गोष्टी आहेत. त्या गाईडलाईन्स वरती वर्कआउट करा आणि बेस्ट ऑफ लक. येस अर्पिता, कसं वाटलंय तुला? खूप छान झालं आहे सेशन आणि तुम्ही असं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड फॅकल्टी वाईज असं गायडन्स दिलं आहे की जर IT मध्ये जॉब हवा आहे तर सर्चिंग कसं असायला पाहिजे, कोणते कीवर्ड्स यूज करायचे, करेक्ट वे काय आहे रेझ्युमेचा, CVचा, कारण तेच इम्पॉर्टंट असतं. ईमेल वगैरे कसं जनरेट करायचं, कसं तुम्ही बोलायला हवं आहे, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही फोकस करून सांगताय, जे की डेफिनेटली हेल्पच करेल जॉब लवकर मिळवण्यात. येस एक्झॅक्टली. तर आता काय वाटतं, कुठल्या कन्सल्टन्सीकडे जाणे आणि पैसे भरण्याची गरज नाही, बिलकुल नाही. येस, थँक्यू. येस, कसं वाटतं? सेशन तर छानच होते. मला हे कळलं की म्हणजे मी अप्लाय करताना काय चूक करायचो, कंपनीजला अप्लाय करताना काय चूक मी करायचो ते मला आता इथे येऊन म्हणजे समजलं की कसं अप्लाय करायचं वगैरे. डायरेक्ट अप्लाय नाही करता त्यांना डायरेक्ट कॉल वगैरे करून त्यांच्याशी बोलून आपण त्यांना डायरेक्ट रिझ्यूमे हे करून मग त्यानुसार म्हणजे कळलं की मला की कसं कंपनीला अप्लाय वगैरे करायचं. म्हणजे आपण कुठे चुकतो हे लक्षात आलं. आणि टिकमार्क जॉबचा रेफरन्स कोणी दिला होता तुम्हाला? रेफरन्स म्हणजे असंच दादानी म्हणजे माझ्या दिलेला. दादाला त्याच्या आय थिंक फ्रेंडनी पाठवलेला. मग ते दादानी मला सांगितलं की बघ कॉल करून. मग तुमच्यावर बोलल्यावर मला लगेच समजलं ओके हे आहे व्यवस्थित आहे, म्हणून तर लगेच मी 2 मिनिटात जॉईन पण केलं तुम्हाला लगेच. राईट. थँक्यू. यस, कसं वाटलं टिकमार्क जॉबचं सेशन? मी याच्या आधी पण कन्सल्टन्सी थ्रूला अप्रोच केलं होतं, पण जो त्यांनी ट्रेडिशनल वे सांगितलं होतं त्याच्या आउट ऑफ द वे सांगून तुम्ही जो सिस्टमॅटिक प्लॅन सांगितलं, जॉब सर्च कसं करायचं, अप्रोच कसं करायचं, त्यामध्ये खूप डिफरन्स होता. आणि ह्या जो सिस्टमॅटिक प्लॅन सांगितलं तुम्ही याच्या थ्रूच मला आता वर्किंग होईल असं वाटतं. आता कुठल्या कन्सल्टन्सीकडे जाण्याची गरज वाटत नाही, काहीच नाही. सो तुला काय वाटतं की ज्या काही हिडन वॅकेन्सीज आहेत त्या बऱ्याच जॉब सिकर्सला मिळत नाहीत, राईट. तर त्या कशा शोधायच्या काय शोधायचं तुम्हाला माहिती पडलं, आणि याच गोष्टी काय तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला
फ्रेंड्स फॅमिलीला फ्री ऑफ कॉस्ट सांगू शकता. म्हणजे ज्याकरिता तुम्ही 1100 पे केलेत तर तुम्ही त्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट सोसायटीला सांगू शकता, जेणेकरून जे कन्सल्टन्सीचे दुकानदारी चालतात त्याच्यावरती आळा यायला पाहिजे. Yes, sir. बरोबर आहे. बरोबर. कुणालाच 1-2 महिन्याची पगार देण्याची गरज नाही. थोडी मेहनत लागते, परंतु ती आपल्या चांगल्या करिअरसाठीच असते. बरोबर आहे. तिथूनच आपला इझिली जॉब मिळत असतो. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मित्रांनो, इन केस जर तुम्हाला सपोर्ट हवा असेल तो 7030221297 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. जय हिंद, जय भारत.